विभागीय क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला 7 दिवसांची पोलीस कोठडी. छत्रपती संभाजीनगरमधील विभागीय क्रीडा संकुलात 21 कोटी घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. निजामुद्दीन रेल्वे स्टेशन दिल्ली येथून आरोपी हर्षकुमार क्षीरसागर पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिसांनी त्याआधीच अटक केली. आरोपीच्या आईवडिलांना देखील या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 10 कोटींची मालमत्ता सील केली आहे. उर्वरित मालमत्ता जप्त करण्याचा प्रयत्नात पोलीस आहेत. आज मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला न्यायालयात हजर केलं असता त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. जवाहरनगर पोस्ट येथे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये ज्यामध्ये EOW तपास करत आहे, या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यास दिल्ली येथून आमच्या टीमने काल ताब्यात घेतलेला आहे. सदर गुन्ह्यात त्याला आज अटक केलेली आहे आणि त्यामध्ये त्याला माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता 7 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे. तसेच या गुन्ह्यामध्ये अगोदर आपण 4 आरोपी अटक केले, तर आज रोजी त्याचे आईवडील देखील आपल्याला मिळून आलेले आहेत आणि त्या आईवडिलांना आपण बेंगळूर येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना आपण अटक करत आहोत. ती प्रक्रिया सुरू आहे. सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 10 कोटीची मालमत्ता, स्थावर जंगम मालमत्ता आपण सीज केलेली आहे आणि जी उर्वरित मालमत्ता आहे ती देखील आपण जप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. माननीय पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार यांच्या नेतृत्वाखाली क्राईम ब्रँच, EOW, सायबर आणि पोलीस स्टेशनचे काही अधिकारी अशा संपूर्ण टीम तयार केलेल्या आहेत आणि संपूर्णपणे कारवाई सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, छत्रपती संभाजीनगर.